नमस्कार आंबा शेतकरी मित्रांनो, मी नामदेव लहारे तुमचा मित्र। आज 7 डिसेंबर 2024 ही माझ्या केशर आंबा बागेची परिस्थिती। मागील 2 दिवसापासून हे ढगाळ वातावरण होतं, सगळीकडेच असेल महाराष्ट्रात, काही ठिकाणी हा पाऊस पण झालेला आहे। तर ज्यावेळेस ढगाळ वातावरण होतं त्यावेळेस जर बहार आला असेल आपल्या बागेला तर बुरशीनाशकांची 1 ते 2 स्प्रे करूनच घ्या मित्रांनो। कारण काय होईल, जर आपण स्प्रे नाही केला तर बहार जळण्याचे चान्सेस जास्त येतील, भुरी त्याच्यावरती चढेल। तर आपण त्याच्यासाठी इतकं काही महागीचे असे औषधं आपण काही फवारणार नाही। वाटलं तुम्हाला सल्फरसुद्धा घेऊ शकताय, नाही तर आता हे उलटं दिसेल मित्रांनो, ब्लू कॉपर आहे आणि एक स्टेप्टो प्लस एक पुढे, असे यांचे जर आपण 1 ते 2 स्प्रे केले एक 2 दिवसाच्या अंतराने तर नक्कीच फळगळ कमी होईल, सेटिंगला मदत होईल। आता ही सध्याची स्टेज आहे, मी दाखवतो पुढे पण की कशा पद्धतीने 1-2 स्प्रे घेतल्याने आपण मूर वाचवू शकतोय। तर दिसत असेल आपल्याला अजून तरी काही गळीचं प्रमाण नाही, सेटिंगला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी आंबा सेट पण झालेला आहे, आपल्याला दिसत असेल की अशा पद्धतीचा हा आंबा सेट झालेला आहे। हे बघा, तसं काळजी करण्याचं इतकं पण काही कारण नाही राहत, कारण कसं होतं, लाखो की हजारो फुलं असतात, त्यापैकी आपल्याला 2 ते 3च फक्त सेट व्हायचे असतात। त्याच्यामुळे बरेच शेतकरी म्हणतील की मोर जळाला, पण आता आपण बघतो एका ठिकाणी इतके आहेत, त्यातनं आपल्याला फक्त 1 ते 2च पाहिजेत। म्हणून इतकं पण काळजी करण्याचं काही कारण नाही। थोडं आपण बागेच्या मध्ये जाऊ आणि हे बघताय ह्या अशा पद्धतीचं सध्याची कंडिशन आहे। तुम्हाला जर वाटलं काही ठिकाणी तुडतुड्यांचं प्रमाण आहे आणि तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे तर साधारणतः अर्धा ते 1 ml या प्रमाणात आपण कीटकनाशकांचा इमिडा क्रोपिडचा स्प्रे आपण घेता येईल आपल्याला, किंवा वाटलं तर निमर्क वगैरे असे जे आहेत बायोमधले त्यांची पण आपण फवारणी करून घ्या। ती जरा बहार गळायला कमी गळायला मदत करेल। तर आपल्याला दिसत असेल की सध्या बागेची ही सिच्युएशन आहे। आणि मित्रांनो, काळजी घ्या थोडी, हवामान बदलत आहे, कारण हंगाम हा एकदाच मिळेल, परत आपल्याला हंगाम मिळणार नाही। त्यामुळे फवारण्या करून घ्याव्यात वेळेत, आणि जास्त पण करू नका, म्हणजे गरज असेल तरच करा। बाग शक्यतो स्वच्छ ठेवून घ्या, ह्या अशा पद्धतीची ही पूर्ण बाग स्वच्छ करून घ्या। सूर्यप्रकाश असल्यामुळे दिसणार नाही, बघा पलीकडे जाऊ आपण थोडं, म्हणजे लक्षात येईल। ह्या प्रमाणात साधारणतः स्वच्छ करूनच घ्या बाग, जेणेकरून जमिनीवरच्या ज्या किडे आहेत त्या येणार नाहीत आणि फवारणी केल्यानंतर किंवा सूर्यप्रकाशामध्ये त्या मरून जातील। मित्रांनो, काही जर आपल्याला अडचण असेल तर मला कॉल करा, माझा नंबर तर प्रोफाईलला आहे, नक्की आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू। मित्रांनो, धन्यवाद।